नमस्कार, मी गायत्री। आज आपण थंडीसाठी स्पेशल असा गाजराचा हलवा गरमागरम कसा बनवायचा ते बघूयात। तर यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे आणि गाजर तुम्हाला बिलकुल खिसावा लागणार नाही। कमी मेहनतमध्ये गाजराचा हलवा कोणाला नाही बनवायला आवडेल। तर हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतले आहेत। तर हे या पद्धतीचे गाजर घेतलेले आहेत, एकदम मस्त लालबुंद असे गाजर बघून घ्यायचे आहेत आणि याला आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर स्वच्छ धुवून घेताना याला चोळून असं छान धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरचा जो कचरा आहे तो निघून जाईल, माती असेल एक्स्ट्राची ती निघून जाईल। आता या पद्धतीने आणि याला आपण कटरने छानपैकी वरचं पूर्ण लेयर काढून घ्यायची आहे। तर या पद्धतीने तर तुम्हाला फटाफट जर गाजराचा हलवा बनवून पाहिजे असेल तर तुम्ही माझी ट्रिक पटकन वापरून बघा। आता पॉट घेतला आहे, या पॉटमध्ये मी हे गाजर क्रश करून घेणार आहे। तर यासाठी मी याची एक साइड कट करून घेतली आहे, जी की खालची असते आणि वरची पण चाकूनेच। आणि आता आपण याचे पीसेस करून याला आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तर मिक्सरमधून फिरवताना लाईक 2च मिनिटं उबडधोबड असं फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीचं खूप बारीक फिरवायचं नाही आहे। तर याच पद्धतीने मी आणखीनही गाजर हे चविष्ट हलवा असा बनवता येईल की आपल्याला कमी तर वेळ लागेलच आणि यामध्ये मोजकं असं साहित्य कसं टाकायचं आहे आणि योग्य प्रमाण कसं वापरायचं आहे मी यामध्ये सांगितलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि रेसिपी आवडलीस तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा। आता मी हे गाजर दुसऱ्या पॉटमध्ये दुसऱ्यांदा घालून काढून घेतला आहे। या पद्धतीने मी याचा खीस बनवला आहे की नाही सोपी ट्रिक तर तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण गाजराचा हलवा बनवायला घेऊयात। तर यानंतर मी एक पॅन घेतला आहे, गॅस लावला आणि पॅन थोडासा गरम करून घ्यायचा आहे। मी इथे तूप घेतला आहे, तर तूप मी पाव कप घेतला आहे, मेल्ट करून घेतलेलं नाही आहे। तर मेल्ट करण्यासाठी मी यामध्येच घालणार आहे। तर पॅन गरम आहे आणि हे तूप मी इथे चमचाने घालत आहे। तर हे तूप घातल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आणि हे मेल्ट होईल। मेल्ट झाल्यानंतर मी यामध्ये खिसलेले जे गाजर आहेत आपण काढलेले ते टाकणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याला आता तुपामध्ये एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये दूध घालायची गडबड करायची नाही आहे। तर तुपामध्येच गाजराला आपण जर फ्राय केलं तर याची एक वेगळी चव उतरते आणि तुपामुळे याला चव खूप छान लागते। तर याचं जे पाणी निघते ते पाणी ड्राय होतं आणि तुपामध्ये याला फ्राय करता येते। त्यामुळे तुम्ही याला तुपामध्ये एक 10 मिनिटं आधी फ्राय करून घ्या, याचा कलर बदलतो आणि हे सॉफ्ट व्हायला लागतात गाजर। आता यामध्ये आपण दूध घालूयात। तर दूध घालताना तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा डार्क आहे आणि हे तुपामध्ये मस्त मिक्स झाला आहे। पण दूध घातल्यानंतर याचा कलर थोडा फेंट होईल। मी 1 कप दूध घेतला आहे इथे, मोठा कप, किंवा तुम्ही ग्लासाने सुद्धा दूध यामध्ये घालू शकता। 1 ग्लास दूध घालायचे। आता या दुधामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता 10 ते 15 मिनिटं यामध्ये झाकून शिजवून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत तुम्ही दुसरे कामं तुमचे करू शकता। तर हे शिजवून झाल्यानंतर 10 मिनिटानंतर आपण पाहूयात, या पद्धतीचं पूर्णपणे दूध अजून आटलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता। तर कलर आणखीन फेंटच आहे। यामध्ये आता आणखीन 5 मिनिटं मी झाकून शिजवून घेणार आहे। तोवर आपण काय करूयात, ड्रायफ्रूट्स मी हे पिस्ता आणि काजू घेतले आहेत। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आणखीनही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। तर हे मी कट करून घेतले आहेत चाकूने आणि तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दूध हे आटलेलं आहे आणि कलर थोडासा डार्क झालेला आहे। यामध्ये मी फ्लेवरसाठी विलायची घालत आहे। तर फ्लेवर कोणाला गाजराचा आवडत नाही किंवा त्याला फ्लेवरही नसतो तर त्यावेळेला तुम्ही हे गाजरामध्ये विलायची घाला, चव छान लागेल, वासही छान येईल। आता फ्राय पॅनमध्ये मी तूप घेतला आहे 1 चमचा आणि हे ड्रायफ्रूट्स मी
यामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर फ्राय केल्यानंतर ड्रायफ्रूट्स हे कच्चे लागत नाहीत, दाताखाली येत नाहीत आणि याचा कलरही बदलल्यानंतर हे छानही लागतात। तर या पद्धतीने आता हे फ्राय करून घेतले। तुम्ही पाहू शकता याचा कलर बदलत आहे। आता आपण ह्या गाजराच्या हलव्यावर हे घालून घेऊयात। एकदम फटाफट आणि चविष्ट बनवून होईल अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी करून पाहिली तर। आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे गाजर। आता मी यामध्ये पाव कप साखर घालत आहे। साखर ही वरतून घालायची आहे, ही मेल्ट होते, याचा एक वेगळा पाक तयार होतो, कलर एकदम डार्क व्हायला लागतो। त्यावेळेला आपण हे छानपैकी परतून घ्यायचं आहे, चमचा चालू ठेवायचा आहे। यामध्ये साखर मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता गाजराचा हलवा हे एकदम डार्क होत आलेला आहे आणि याचा कलर एकदम चेंज झालेला आहे। स्वीट असा गाजराचा हलवा बनवून तयार होत आहे। तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, नक्की करून पहा।